वचनामध्ये आपण पाहत आहोत जोय. काय पाहत आहोत? जोय. जोय म्हणजे परमेश्वराचं जीवन. प्रेज लॉर्ड. जोय म्हणजे परमेश्वराचं काय? जीवन. हालेलुया. आपण पाहतो की परमेश्वराने देवाने आपल्या एकुलता एक पुत्राला प्रभू येशूला पाठवले या जगामध्ये आणि यासाठी पाठवलं की आम्हाला जीवन मिळावं. काय मिळावं? आणि जोय. जोय म्हणजे अशा प्रकारचं जीवन प्रभू देव देण्यासाठी आला. ते जीवन जे सदा सर्व काळाचं अनंत जीवन देण्यासाठी आलेलं आहे. हालेलुया. जगामध्ये अनेक लोक आम्ही पाहतो की त्यांना अशी शिकवण आहे किंवा असं त्यांच्या डोक्यात आहे की मी मेल्यानंतर कुठल्या तरी जनावरांमध्ये माझा जन्म असणार आहे. मग पण हे लक्षात घ्या, देवाने येशूला या जगात पाठवलं हे कन्फर्म घ्या किंवा हे जाणून घ्या, हे सत्य समजून घ्या की प्रभूला देवानी पाठवलं येशूला. का? कारण आम्हाला जनावरांमधले जीवन देण्यासाठी नाही, स्वर्गातलं जीवन देण्यासाठी प्रभूने या ठिकाणी जन्म घेतलेला आहे जगामध्ये. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. तर योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय 16 वचनामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. आपण वाचन करूया. योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय 16 वचन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. देवाने येशूला पाठवलं. आरोग्य तर देतोच आपल्याला परमेश्वर, आशीर्वाद तर देतोच परमेश्वर, है की नाही? प्रेज लॉर्ड. अशा अनेक गोष्टी देतो, पण जीवन देण्यासाठी येशूला पाठवलं. हालेलुया. जो हे जीवन जे देवाचं जीवन आहे, जो देवाचा जीवनी श्वास, जे अनंत काळ, त्याला मरण नाही, त्या जीवनाला अंत नाही, कायम स्वरूपी परमेश्वर या जगामध्ये आपल्यासाठी आला आणि जीवन देण्यासाठी आला. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मग जोय आपण पाहतो की ज्यावेळेस परमेश्वराने मातीचा पुरुष एक मनुष्य पुतळा केला, तो मातीचा काय केला? एक माती परमेश्वराने घेतली आणि ती माती त्या मातीचा चिखल केला. त्या मातीचा काय केला? चिखल केला आणि चिखल करून एक सुंदर मनुष्याला त्यांनी असं नाही का मनुष्याची बॉडी बनवली. पूर्ण सगळं काही बॉडी बनवलं. चेहरा बनवला परमेश्वराने. जसं आज अनेक वेळा आम्ही पाहतो की एखाद्याचं पुतळा माणसं बनवतात, तिट्ट आहे तसा त्याचा चेहरा, डोळे, सगळं काय, पण त्याच्यामध्ये ते श्वास घालू शकत नाही, जीवन घालू शकत नाही. हालेलुया म्हणा. जसा आहे तसा तुमचा आहे तसा पुतळा बनवू शकतात करोडो रुपये असल्यानंतर. हालेलुया. पण त्याच्यामध्ये ते जीवन घालू शकत नाही. पण देवानी ते पुतळा बनवला. देवाने तो पुतळा बनवला आणि बायबल सांगतं देवाने त्याच्यामध्ये जीवनी श्वास फुकला, असं फुकला. आणि त्यानंतर बायबल सांगतं की तो पुतळा राहिला नाही, तो जीवधारी मनुष्य प्राणी झाला. हालेलुया. देव जीवन देणारा देव आहे. आमेन म्हणा. देव जीवन देणारा देव आहे. आणि मग त्या मनुष्याला पहिल्या आदामाला देवाने जीवन दिलं आणि तो जिवंत प्राणी नाही का मानवी मनुष्य झाला. पण आम्ही पाहतो की त्यांनी माणसाने परमेश्वराच्या विरुद्ध काय केलं? माणसाने परमेश्वराविरुद्ध काय केलं? पाप केलं. आणि ते जीवनाचं जे जीवन आहे नाही का, जे खरं जीवन आहे, अनंत जीवन आहे, ते त्यापासून दूर राहिला मनुष्य. मरण नव्हतं त्यावेळेस. काय नव्हतं त्याला? मरण नव्हतं. असं जीवन त्या मनुष्यामध्ये देवाने घातलं की तो मरू शकत नाही, त्या आदम मरू शकत नाही, असं जीवन त्याच्यामध्ये होतं. पण ज्यावेळेस त्यांनी पाप केलं त्याच वेळेस मृत्यूने प्रवेश केला. देवाने माणसाला तसं बनवलं होतं की तो मरू शकणार नाही, मरण्यासाठी देवाने बनवलं होतं. लक्षात घ्या. हालेलुया म्हणता का? हालेलुया. आज अनेक लोक काय करतात की काय मेला की लोक म्हणतात अरे बापरे काय एक निराश होतात की देवाने असं नव्हतं करायला पाहिजे, माझ्या घरातल्या माणसाला कसं काय मेला माणूस. मग ते कारणास्तव ते देवात प्रार्थनेत कमी पडतात. हालेलुया. पण त्यांना हे कळलं पाहिजे की माणसाला देवाने मरण्यासाठी बनवलं नव्हतं. त्याच्यामध्ये जो श्वास घातला होता, जीवन घातलं होतं, ते मरण्यासाठी नाही. पण ज्यावेळेस माणसाने पाप केलं त्यावेळेस मृत्यूने प्रवेश केला. देवाने सांगितलं होतं की सगळ्या झाडाचं फळ खा, पण त्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नको. ज्यावेळेस किती फळ खाशील मरशील.
हालेलुया. ज्यावेळेस तू ती फळ खाशील काय होशील? मरशील. आणि मृत्यूने तिथं प्रवेश केलेला आहे. पाप केल्यामुळं मृत्यूने काय केलेला आहे? प्रवेश केलेला आहे. पण बायबल आम्ही सांगतो, बायबलमध्ये आम्ही पाहतो की देवाने जगावर पुन्हा प्रीती केलेली आहे. आमेन म्हणता का? देवाने जगावर प्रीती केलेली आहे आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे यासाठी की पहिली गोष्ट कुणाचा काय होऊ नये? नाश होऊ नये. कशामध्ये नाश होऊ नये? ज्यावेळेस या जीवनानंतर नाही का मरण आहे माणसाला, या मरणानंतर सार्वकालिक नाशामध्ये नरकात जाऊ नये मनुष्य, तर सार्वकालिक जोयेमध्ये त्यांनी यावं. आमेन. सार्वकालिक जोये म्हणजे खऱ्या सार्वकालिक जीवनामध्ये त्यांनी यायला पाहिजे, हे परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण मार्काच्या शुभवर्तमानामध्ये होतो आणि त्यामध्ये पाहतो की धनवान मनुष्य, कुठला मनुष्य? कुठला मनुष्य? धनवान मनुष्य, तरुण. कसा? तरुण प्रभूकडे आलेला आहे. कशाकडे आलेला आहे? येशूकडे. बरेच धनवान तर कधी कधी देवाकडे येत नाहीत, पण हा तरुण येशूकडे आलेला आहे. पण तरुण हा येशूकडे आलेला आहे आणि आम्ही पाहतो की येशूकडे आला आणि पुढे आम्ही पाहतो की तो त्याला पाहिजे. येशूकडून काय पाहिजे माहितीये? मला जोये म्हणजे सार्वकालिक जीवन पाहिजे. मला काय पाहिजे? सार्वकालिक. आज अनेक लोक येशूकडे येतात, प्रभू मला आशीर्वाद पाहिजे, प्रभू मला आरोग्य पाहिजे, प्रभू माझं हे कर्ज आहे दूर कर, प्रभू माझ्या फॅमिलीत प्रॉब्लेम आहे दूर कर. पण असे कित्येक लोक असे येतात का? मला जोये पाहिजे देवा, मला सार्वकालिक जीवन पाहिजे. असं किती जण येतात? थोडकेच येतात. हालेलुया. मग ह्याला काय पाहिजे होतं? मार्काचं वर्तमान 10 अध्याय 17 वचनापासून पुढे आम्ही पाहतो की त्याला काय पाहिजे होतं? सार्वकालिक जीवन पाहिजे होतं. आमेन म्हणता का? हालेलुया. आणि त्याला प्रभूने सांगितलं की तुझ्यामध्ये एक गोष्ट, त्यांनी सगळ्या आज्ञा पाळतोय म्हणाला. काय म्हणाला तो? सगळ्या आज्ञा पाळतोय, पण एक गोष्ट त्याच्यामध्ये येशूने सांगितली, तुझ्यामध्ये एक गोष्ट उणीवता आहे, तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीवता आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. कुठे ये? माझ्या मागे ये. येशू त्याला काय सांगितलं? तुझी सगळी संपत्ती काय करून टाक? विकून टाक. विकून टाक आणि गोरगरिबांमध्ये देऊन टाक, दान करून टाक, गोरगरिबांना देऊन टाक. आता चल माझ्या मागे, तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि तुला स्वर्गातलं जीवन मिळेल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पण तो काय मला 22 वचनामध्ये, परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले. त्याचे तोंड काय केले? उतरले. मला शेजारचं तोंड उतरलं. तोंड उतरले. मला शेजार तोंड उतरलं. तोंड उतरलं. तुमचं कशामुळे उतरतं तोंड? तुमचं कशामुळे उतरलं? कशामुळे उतरतं तोंड? कशामुळे उतरलं? हालेलुया. हालेलुया. प्रभूने जर म्हटलं प्राणच दे, देताल का? प्रभू म्हणाल प्राण सोड, तुझी संपत्ती देऊन टाक, मग बघतो काय होतं. अयो. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. जोये जर तुमच्यामध्ये आलेला आहे, जोये जर तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे, तुम्ही जोये प्राप्त जर केलेला आहे, तुम्ही जोयेमध्ये जर प्रवेश केलेला आहे, तर त्याचं काय होतं माहितीये? जोये ज्यांनी प्राप्त केलंय, ज्यांनी देवाचं जीवन प्राप्त केलंय, ज्यांनी येशूचं जीवन प्राप्त केलंय, त्याच्या जीवनात काय होतं माहितीये? त्याचं जीवन पूर्णपणे बदलून जातं. हालेलुया. त्याचं जीवन काय होऊन जातं? त्याचं बोलणं बदलतं, त्याचं चालणं बदलतं, त्याचं बसणं बदलतं, त्याचं काम बदलतं, त्याचं संपूर्ण विचारच बदलून जातात. मला क्या आमेन. हालेलुया. जो व्यक्ती देवाचं जीवन प्राप्त करतो तो जगातल्या जीवनामध्ये चालत नाही. आमेन. हा धनवान व्यक्ती आहे, तो धनामध्ये जीवन जगतोय, पैशासाठी जीवन जगतोय. आज अनेकांचं जीवन बघा, आज अनेकांचं जीवन येशूमध्ये नाही. त्याचं जीवन काय? सकाळ उठलं, पैसा, संपत्ती, प्रॉपर्टी, सगळं ह्याच्यातच त्यांचं जीवन जर आम्ही पाहतो. आणि अशा मन गुंतलेल्या माणसाला जर प्रभू बोलतोय चल हे सगळं सोडून विकून चल माझ्या मागे, तर तो सोडत नाही. ह्याचं तोंड उतरलंय माणसाचं. हालेलुया म्हणता. 22 वचन वाचा, काय म्हणला? परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला. काय लोक कष्टी होतात, अरे बापरे लय कठीण आहे बाबा, मी जातो शहर सोडून जातो. हालेलुया. कशासाठी? ह्याच्यासाठी तर नाही. प्रभू ह्याला मला सगळी विकून टाक. काय थोडक्यासाठी नाही जमणार बाबा, असलं चर्चा नको.
हालेलुया. हालेलुया. जोयच प्राप्त केला नाही. हालेलुया म्हणा. हालेलुया. खरा जोयच प्राप्त केला नाही. म्हणतात नको चर्च. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही जीवन तुमचं बदललं नाही तर चर्चला येऊन फायदा नाही. घरीच बसलेलं बरं. आमेन म्हणा. आमेन. आमेन. हालेलुया म्हणा. हालेलुया. इथं काय म्हटलेलं माहितीये? तरुण व्यक्ती श्रीमंत तोंड उतरलं कष्टू. मग प्रभू थोडं अर्धी विकून टेकी माझ्याकडे. नाही दशमास तर देणगी चालेल मला दशमास दे. प्रभू म्हणला संपत्ती देऊन जरी एवढी एक गोष्ट सगळं पालन करत होता. एक गोष्ट सांगितली प्रभूने, सगळी संपत्ती विक, कारण ही तुला जोयेमध्ये अडथळा आहे. हालेलुया. तुमच्या जीवनासाठी कुठल्या गोष्टी अडथळा आहे? तुम्ही तुम्हाला जोयेचा आनंद प्राप्त करण्यासाठी जगातल्या काय गोष्टी अडखळ करत असतील तर प्रभू आज म्हणतो सोडून देते आणि जोयेमध्ये खऱ्या चाल. म्हणा की आंबेन सरजाल. हालेलुया. जोयेमध्ये आनंदामध्ये चाल. खरं जीवनाचा मार्ग जर तुम्हाला भेटलाय तर तुम्ही कोणती गोष्ट प्रभू पुढे अडखळ ठेवणार नाही. ती प्रभूसाठी सोडून देणार तुम्ही. आमेन म्हणा. हालेलुया. प्रभूसाठी तुम्ही सोडून देणार. बायबल सांगतं आम्ही पाहतो की त्याचं तोंड उतरलं. आमेन. त्याचं तोंड उतरलं कष्टी झाला आणि ह्याच्या प्रभू मागे लागला का? ह्याच्या मागे प्रभू नाही लागला. तो फार श्रीमंत होता. निघून गेला प्रभूला सोडून, येशूला सोडून निघून गेला. काही लोक देवाला काय मंदिर काय अहो मंदिरला येशूला सोडून जातात. मंदिर ही बिल्डिंग आहे म्हणा. ही बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग चर्च नाहीये. तुम्ही हे सर्व लोक मिळून आम्ही चर्च आहोत. मला की आमेन सरजान. हालेलुया. हे चर्च वाढवते त्याचे बिल्डिंग तर तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आहे. हालेलुया. लोकांना सावलीमध्ये उन्हात बसा ऊन लागू नये म्हणून आहे, पाऊस लागू नये म्हणून आहे. हालेलुया. पण आम्ही काल रात्री अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत होतो. तरुण काही मुलं घेऊन आम्ही सगळे आणि त्या कॉलमला हात लावून प्रार्थना करत होतो. देवाने अचानक प्रकटीकरण दिलं की देवा जसं ही पिल्लर आहे, जसं एक कॉलम आहे, तसं चर्च मधले सुद्धा लोक परिवार पिल्लर प्रमाणे राज्यामध्ये मजबूत कर. हालेलुया. पिल्लर प्रमाणे खांबाप्रमाणे न डगमगणारे तिथंच ठाम राहणारे असे लोक परिवार देवाला त्याच्या राज्यात पाहिजे. म्हणा की आमेन. पिल्लर प्रमाणे. हालेलुया म्हणा. मंडळीचा पाया येशू ख्रिस्त आहे पण पिल्लर तुम्ही सर्व परिवार झालं पाहिजे. आमेन म्हणता का? हालेलुया. चर्चला सोडून जाणं वेगळं पण येशूला लोक सोडून जातात जो खरा जोय आहे, जो खरा जीवन आहे. आमेन म्हणता का? हालेलुया. जो खरा जीवन आहे त्याला सोडून जा तो तरुण श्रीमंत व्यक्ती गेला. आणि प्रभूचं पण काम काय? मागं लागायचं काम नाहीये. मला शेजारच्याला येशू पण मागं लागत नाही. येशूला पण किंमत आहे. मला कसं येशूला किंमत आहे. येशू कोणाच्या मागे लागत नाही. लोकही बघतात ना. हालेलुया म्हणा. लोकही बघतात. मला शेजार तुम्हाला देऊन लोक बघतात. तुम्हाला लोक बघतात. तुमच्यामध्ये देवाचं जीवन आहे का? का देव कुठलं जीवन आहे हे लोक बघतात. पण तुमच्यामध्ये जर जोय नाही, तुमच्यामध्ये जर जोय म्हणजे सार्वकालिक जीवन नाही देवाचं, तर मग लोक काय बघून देवाचं गौरव करणार आहेत? म्हणा की आमेन. ज्या वेळेस तुम्ही जीवन प्राप्त केले, ज्यावेळेस तुम्ही जोय प्राप्त केलाय, तुमचं जीवन बदललं जातं. आमेन म्हणता का? माणसाचं जीवन बदललं जातं. त्याचं प्रेम पृथ्वीवर राहत नाही, त्याचं प्रेम संपत्तीवर राहत नाही, त्याचं प्रेम धनावर राहत नाही, त्याचं प्रेम देवावर असतं. माझ्याकडे म्हणा की आमेन. त्याचं प्रेम परमेश्वरावर असतं. लक्षात घ्या. हालेलुया म्हणता. लुकाचं शुभवर्तमान 19 अध्याय आपण काढूया. लुकाचं शुभवर्तमान त्याचा 19 अध्याय. हा पण एक धनवान व्यक्ती, त्याच्या जीव घरी पण येशू गेलेला आहे. वाचूया लूक 19:1 वचनापासून पुढे. हा. त्याने यरीहोत प्रवेश केला, त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्यासाठी तो प्रयत्न करीत होता. पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. हालेलुया. पुढे वाचूया. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. येशूला त्या वाटेने काय होते? जायचे होते. पुढे येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया त्वरा करून खाली ये. हालेलुया.
हालेलुया. हालेलुया. जक्कई इतक्या उत्कंठेने येशूला पाहण्यासाठी झाडावर चढलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग येशू आलेला आहे. काय झालेला आहे? येशू आलेला आहे आणि झाडावर चढलेला जक्क्याला त्याला नाव सुद्धा माहिती आहे. मला शेजार तुमचं नाव येशूला माहिती आहे. तुमचं नाव माहिती आहे येशूला. तुमचं कुटुंब येशूला माहिती आहे. तुमचं कुटुंब येशूला माहिती आहे. तुमचं लाईफ येशूला माहिती आहे. तुमचं लाईफ येशूला माहिती आहे. सगळं माहिती आहे प्रभूला. तुम्हाला सांगायची गरज नाही मी कमलेश किंवा काय असं सांगायची गरज नाही. तुमच्या नावाने प्रभू तुम्हाला ओळखतो. आमेन. तुमची हिस्ट्री प्रभूला सगळं माहिती आहे. तुमचं सर्व जीवन प्रभूला माहिती आहे. आमेन का? आणि जक्कईचं जीवन पण येशूला माहिती होतं. त्याचं नाव माहिती होतं. पण जक्कई काय होता? सकाळ उठल्यापासून व्याजाने पैसे दिले गोळा करायचा. व्याजाने पैसे दिले गोळा. त्याचं हे जीवन. त्याचं जीवन काय? 10 रुपये द्यायचं, 20 रुपये कमवायचं. 10 रुपये द्यायचं, 20 रुपये. त्याचं जीवन त्याच्यातच गुंतलेलं होतं. पण त्याला कोणीतरी सांगितलं येशू हा तारणारा, येशू हा देव, प्रेज लॉर्ड, येणार आहे. आणि मग त्याच्यात उत्कट टाकायला लागली. त्याने आपलं पैसे गोळा करायचं सोडलं. त्याने सगळं काम धंदा सोडला आणि येशू येणार आहे त्या येशूला पाहण्यासाठी झाडावर चढला. हालेलुया. आणि मग झाडावर चढल्यावर येशू येताच येशूने कोणाकडे बघितलं? मला जक्कया खाली ये, मला तुझ्या आज घरी उतरायचं आहे, थांबायचं आहे. किती जण तयार आहे येशूला घरी घेऊन जाण्यासाठी? पहिले उतरावं लागेल खाली. हालेलुया मला सगळं. हालेलुया मला सगळं. हालेलुया मला. मला किती जण तयार आहे शेजारच्या लोक? किती जण तुम्ही तयार आहे का येशूला घरी घेऊन जाण्यासाठी? तुम्हाला उतरावं लागेल खाली. जाणार तुमच्या स्वतःच्या स्वभावात खाली उतरावं लागेल. हालेलुया म्हणा. तुमच्या फॅमिलीतून तुम्हाला खाली उतरावं लागेल. हालेलुया म्हणता का? तुमच्या गर्वात तुम्हाला खाली उतरावं लागेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. एका सेवकाचा मी स्टेटस पाहत होतो. स्टेटस मधलं वचन पाहत होतो की अनेक लोक म्हणतात मी दारू पित नाही, अनेक लोक म्हणतात मी सिगरेट पित नाही, नाही का, मी किती पवित्र आहे. लक्षात घ्या, सैतान पण दारू पित नाही, सैतान पण सिगरेट पित नाही, सैतान पण दारू सिगरेट वगैरे पित नव्हता. पण तरी पण देवाने त्याला खाली का फेकलं माहिती आहे? की तो दारू पितो, सिगरेट पितो यासाठी नाही, तो गर्विष्ठ झाला म्हणून सैतानाला देवाने खाली फेकून दिलं. प्रेज लॉर्ड म्हणता. प्रेज लॉर्ड. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मी दारू पित नाही, मी व्यसनी नाही, मी चांगला आहे, पण गर्विष्ठ मात्र आहे. मग काय फायदा? जीवनच बदललं नाही. ज्यावेळेस येशूकडे येतो माणूस त्याचं जीवन बदलतं. आमेन. त्याचं जीवन त्याचं राहत नाही, जो त्याच्यामध्ये येतो सार्वकालिक जीवन त्याच्यामध्ये येतं आणि तो खऱ्या जीवनामध्ये देवाच्या येशूच्या जीवनामध्ये चालतो. आमेन का? प्रेज लॉर्ड. आणि मग हा जक्कईला म्हणाला खाली ये. खाली आला. मला जक्कई खाली आला. काय काय लोकांना सुद्धा खाली येण्याची गरज आहे. आमेन. हालेलुया म्हणता का? झाडावरनं कशाची गरज आहे? खाली येण्याची गरज आहे. श्रीमंतीच्या रुबाबातून कशा येण्याची गरज आहे? खाली येण्याची गरज आहे. हालेलुया म्हणता का सगळेजण? श्रीमंत आहे हा, पण काय तो श्रीमंत आहे, पण त्या श्रीमंतीच्या ॲटिट्यूड किंवा वृत्तीवरून त्याला खाली यावं लागलं. आमेन म्हणता का? त्याला त्या सगळ्या गोष्टीत खाली यावं लागलं. त्याला नीट नम्र होऊन येशूला घरी घेऊन तो गेलेला आहे. आमेन म्हणता का? पुढे वाचूया. हा. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून कसं येशूला घरी घेऊन जायचं? आनंदाने जायचं का तोंड उतरून घेऊन जायचं? प्रेज लॉर्ड. थोडक्यासाठी तोंड उतरून काय असं असं करायचं आहे. 2 पोते शेवट पण कमी पडले, तो 1 पोतं द्या ब्रदर, 1 पोतं द्या. हालेलुया. हालेलुया. तुम्ही 3 पोते द्या. पटकन बाहेर कधी एक गाठेकार काढतो पास्टर वरून देव म्हणतो असला माणूस देव जीव तरी कधी द्यायचा देवासाठी. हालेलुया म्हणत आहे. हालेलुया. येशूसाठी जीव तरी कधी द्यायचा. काय काय लोक काय म्हणतात बरं का, मला तर कधी आतापर्यंत नाही म्हटले, पण काही पास्टर मोठे मोठे म्हणतात की त्यांनी लिहून दिलं, म्हणतात की पास्टर मी तुम्हाला कधी सोडणार नाही, माझ्या किडन्या माझे सगळं देखील मी मरण पण मी तुम्हाला सोडणार नाही. पण 5-10 वर्षात ती सोडून निघून गेली. हालेलुया. 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 प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. खरा जोय. आमेन. खरा जोय, खरं सार्वकालिक जीवन. आमेन. आनंद त्याच्यामध्ये येतो. काय तो जोय ज्यांनी खरा प्राप्त केलाय त्याला स्वर्गातला आनंद प्राप्त झालेला आहे. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. थोडक्या गोष्टीमध्ये तोड उतरत नाही त्याचं. आमेन. थोडक्या हे करायचंय, यस
हालेलुया म्हणा. असं करायचंय. यस. अजून त्या वृत्तीमध्ये राहणार नाही. मी आठवतो थोडासा. प्रेज लॉर्ड. आनंदाने घरी गेला. पुढे वाचा. हा करू लागले. कोणाच्या घरी उतराय गेलेला आहे? मला काय काय कुरकुर करणारे असतात. हालेलुया. पुढे वाचूया. तेव्हा जक्कई, बघा जक्कई उभा राहून प्रभू येशूला म्हणाला, प्रभूजी पहा अर्धी प्रॉपर्टी गरिबांना देऊन टाकतो. ह्याला म्हणतात जोए. प्रेज लॉर्ड. जो पैशावर प्रेम करणारा, जसं येशू त्याच्या घरी आला, जसं येशू त्याच्या जीवनामध्ये आला, त्याने जोए प्राप्त केला. हालेलुया म्हणा. त्याने जोए प्राप्त केला. त्याचं पैशावरचं प्रेम संपलं. आता येशूवर त्याचं प्रेम आलेलं आहे. म्हणा की आमेन. आणि मग त्याने काय केलं की प्रभू पहा, जे लोक किरकोळ करत होते, पण जक्क्याने खरा आनंद प्राप्त केलाय. जक्क्याने खरंच जोए प्राप्त केलाय. आणि मग जसं तो घरी गेला, येशू घरी गेला, त्याला इतका आनंद वाटला, त्याचं जीवन बदलून गेलं. आमेन म्हणता का? जोए ज्यांनी प्राप्त केलाय त्याचं जीवन बदलतं. लक्षात घ्या. त्याचं बोलणं बदलतं. लक्षात घ्या. जर तुम्ही जोए प्राप्त केला म्हणताय, चर्चला येतो म्हणताय, बायबल येऊन येता, लोकांना कळतं ही रविवारी चर्चला चाललोय, पण बोलणं बदललं नाही, चाल बदललं नाही, है की नाही? गाणं गातो आपण नाही का? क्रूस पे देखते ही मेरा जीवन बदल गया. गाणं आहे की नाही? क्रूस को देखते ही मेरा जीवन बदल गया. क्या हुआ, क्या बदल गया म्हणे का गाणं सिंगर म्हणतो. स्टाइल बदल गया, मेरा चाल चलन बदल गया, मेरा बात बदल गया, मेरा रूट बदल गया. हालेलुया म्हणा. काय बदलतं? जेव्हा येशूकडे येतो, क्रूस खांबाकडे येतो, त्यावेळेस त्याचं जीवन बदलतं. त्याच्या जीवनामध्ये त्याचं जीवन राहत नाही. जोए देवाचं जीवन त्याच्यामध्ये येतं. माझ्या प्रियानो म्हणा की आमेन. आणि त्याच्या जीवनात काय परिवर्तन झालं? त्याचं प्रेम ईश्वर आलं. आमेन. आणि त्याचं प्रेम ईश्वर इतकं आलं की तुम्हाला की अर्धी प्रॉपर्टी गोरगरिबांना देऊन टाकतो. किती? अर्धी प्रॉपर्टी. 10 रुपये नव्हते ती विकत द्यायला. 10 रुपये असलेला देऊ तुम्ही 5 रुपये, तसं नव्हतं. अर्धी प्रॉपर्टी म्हणजे करोडोची प्रॉपर्टी त्याच्याकडे होती. म्हणा की हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून प्रभू म्हणतो धनवानांना देवाच्या राज्यात कठीण नाही झालं. का? कारण त्यांचा ॲटिट्यूडच बदलत नाही. आणि म्हणून प्रभू येशू धनवांच्या मागे बी लागत नाही जास्त. प्रेज लॉर्ड म्हणतात. हालेलुया. आणि मग अर्धे द्रव्य काय करतो मी? अर्धी संपत्ती काय करतो मी? हा वाचा कंटिन्यू. मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो. हा मग हे पण एक बदलतं जीवन. अन्यायाने जसं मी काय घेतलंय 4 पट देतो. किती जणांची 100 रुपये कोणाकडे आहेत तुमचे? तुमच्याकडे 100 रुपये किती जणांचे आहेत? 400 रुपये द्यायची ताकद आहे तुमची? 100 कसं देतो मास्टर? हालेलुया. प्रेज लॉर्ड. 100 कसं देतो? 400 कुठे द्यायला होता? ज्याला जोए मिळतो ना तो भरपाई सुद्धा देतो. हालेलुया म्हणतात. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ज्याला सार्वकालिक जीवनाचा अर्थ कळलाय, त्याने सार्वकालिक जीवन प्राप्त केले, त्याचे 100 रुपये रुबाडले, त्याला 4 पटीनं तो माघार दिला. काय बदललं जक्कईचं जीवन. आमेन. अहो बायबल मध्ये जक्कई बदलला म्हणून जक्कईचं नाव आले. बदल नसतं नाव कशाला येते? तुम्ही बदलला स्वर्गात नाव तुमचं असेल. जर तुम्ही बदलायला तयार नाही, स्वर्गात नाव विसरून जा. ओळखणार सुद्धा नाही प्रभू तुम्हाला. बघत्यात माझ्या. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला शेजारच्या तुम्ही बदलला, स्वर्गात तुमचं नाव लिहिलं जाईल. आणि तुम्ही जर बदललं नाही, स्वर्गात तुमचं नाव नसणार. तुम्हाला विचारणार पण नाही कोण. विचारणार कोण? दुःखाची गोष्ट आहे. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. किती जणांना आवडेल की स्वर्गात नाव असायला पाहिजे? मग बदला जीवन. जोए. हालेलुया म्हणा. जोएचा प्राप्त. हालेलुया. तेच बोलणं, तेच डॉयला, तेच कुटकुट कुटकुट. काय जीवन बदललं आहे का? हालेलुया. घरात गेलं बायको कुटकुट कुट बायको. काय बदललं? काय बदलले जीवन?
पहिले योहान पहिला अध्याय दुसरं वचन वाचा. पहिले योहान पहिला अध्याय दुसरं वचन वाचूया. परत झक्क्याकडे येऊ आपण. हा बघा काय प्रकट झाले. जीवन प्रकट झाले. काय प्रकट झाले. जीवन प्रकट झाले. हालेलुया. जीवन प्रकट झाले. यस का नाही. यस. हा पुढे. ते आम्ही पाहिले आहे, त्याची आम्ही साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन म्हणजे जोय पित्याजवळ होते, ते आम्हाला प्रकट झाले, ते तुम्हाला कळवतो. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. जीवन पित्याजवळ होतं, ते जीवन तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला आणि मला प्रकट झालेलं आहे. आमेन. हालेलुया. म्हणून जक्कया पुढे लोकशब्दमान 19 अध्यायामध्ये तो म्हणाला की ज्याचं मी लुबाडले 4 पट त्याला काय करतो, परत करतो. जर तुम्ही जोय प्राप्त झाला, जर तुमचे जीवन बदललंय, तुम्ही जोयमध्ये आहात, तर तुम्ही लुबाडणारे व्यक्ती होणार नाही. एखाद्याचा रुपया सुद्धा तुम्ही लुबाडणार नाही, त्याचा रुपया सुद्धा तुम्ही इमानदारीने मागायला देणार. आमेन का. पण दुःखाची गोष्ट येशूचे नाव घेणारी माणसं सुद्धा लुबाडतात, त्यांनी जोय प्राप्त नाही केला. प्रेज लॉर्ड. वाचूया. हा मग येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झालेला आहे. आता कारण हा या अब्रामाचा काय. कधी म्हणला प्रभू. त्याच्या घरी गेला प्रभू, त्याचं जीवन प्राप्त केलं, जोय त्यांनी प्राप्त केला. त्याचं जोय प्राप्त केला म्हणजे त्याचं जीवन बदललं. त्यांनी अर्धी प्रॉपर्टी गरिबांना दिली, ज्याचा लुबाडलं त्याला 4 पटीने माघार दिलं. मग प्रभू म्हणाला, आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. मग त्याचं खरं तारण झालेलं आहे. आमेन का. हालेलुया. मग बाप्तिस्मा घेतलाय पण जीवन नाही बदललं, तारण झालं नाही. मग बाप्तिस्मा घेतलाय, शिव्या देतोय, धन करी धन शिव्या देतोय, काय जीवन नाही बदललं. हालेलुया. बाप्तिस्मा घेतोय, लाता बुक्या घालतोय, घरामध्ये माऱ्या करतो, भांडण करतो. हालेलुया. बाप्तिस्मा घेतलाय, बायकोला छपाछप मारतोय, बायको नवऱ्याचं बरे पडते. काय मी सारखं नवऱ्यावर होतो, बायका बी तशा आहेत. हालेलुया. काय तर बायका बी डेंजर असते. हालेलुया. हालेलुया. काय बदललंय जीवन. हालेलुया. अहो कानातलं द्या मुले, गोड गोड कानातलं कोणा दिलं, काय बोल तोंडात माझ्या नको वाटतं. पण अशा काय महिला बाप्तिस्मा झालाय पण जीवन नाही बदललं. हालेलुया. हालेलुया. खऱ्या जोय प्राप्त नाही केला. हालेलुया. 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 जक्कयासारखं शिका. आमेन. खरा जोय प्राप्त करा. हालेलुया. खरा जोयमध्ये चाला. हालेलुया. खरा जोय प्राप्त कराल, स्वर्गात तुमचं प्रभू स्वागत करेल. आमेन. प्रभू विचारेल स्वर्गात घेताना, तू काय केलं माझ्यासाठी, किती काय गोष्टीचा त्याग केला, कोणत्या गोष्टीचा त्याग केला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. काय लोक येशूसाठी सर्वस्व त्याग करतात, सर्वस्व त्याग करतात आणि येशूमध्ये जीवन जगतात. त्यांच्यामध्ये एकच गोष्ट असते, मला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे, मी जोय प्राप्त केलेला आहे. आमेन. माझं जीवन. मग ते बदलतात. पुढे भांडण जरी करतो तर तो नम्रप्रमाणे गप बसतो, नम्र राहतो, नाही का. देवावर सोपवून देतो, प्रार्थना करत राहतो, देव सगळं काही गोष्टी सांभाळेल. आमेन. हालेलुया. आणि तो म्हणतो की मी आता जिवंत राहील नाही, तर माझ्या ठाई येशू जिवंत आहे. हालेलुया. हालेलुया. तर खरा जोय म्हणजे तेच आहे. आमेन म्हणता का. खरा जोय म्हणजे तेच आहे माझ्या प्रियांनो, की जीवन बदलणे. आमेन म्हणा. माणसात बदल घडतो. जेव्हा जोय प्राप्त होतो तेव्हा काय होतं, माणसामध्ये, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल घडतो. त्याचं जीवनामध्ये परिणाम दिसू लागतात, त्याचं बोलण्यामध्ये परिणाम दिसू लागतात, त्याच्या सवयीमध्ये परिणाम दिसू लागतात, त्याच्या भाषणामध्ये बदल दिसायला येतो. त्याच्या सवयी, त्याची जी काही सवय आहे ती सुद्धा बदलते. आमेन म्हणता का. हालेलुया. आता काही लोक म्हणतात, काय करू, सवय कसली, येशूला प्राप्तच नाही केलं, सवय. हालेलुया म्हणा. काही लोक येशूला प्रार्थना येतात, परत
हे काय बदल, सगळं बदललं पण ही सवय सवय ही काय सवय जाईल, कधी सवय बनवायची ती. हालेलुया हालेलुया. 1 किंवा 2 नंबर येत नाही व्हायच्या शिवाय, म्हणजे अजून जोडे प्राप्त नाही केला. हालेलुया म्हणा, अजून जोडे काय केला नाही, प्राप्त केलं नाही. महिला अंग चुरून मिसरी. कधीतरी महिलांना त्या मिसरी लावणाऱ्या महिलांना असं करा असं त्याच्या दातात दिसत असेल. हालेलुया म्हणता. प्रेज लॉर्ड. येशू जीवन है, मार्ग है, सत्य है म्हणायचं, पण मिसरीच नाही बदलली अजून. हालेलुया म्हणता. मिसरी सुटली नाही. बाकीचा जीव द्यायचा लांब, मिसरी सुटली नाही. देवासाठी त्याग करायचं तर लांब. प्रेज लॉर्ड. खरा सोय प्राप्त करा देव म्हणत आहे आज. आमेन. खरं सार्वजनिक जीवन प्राप्त करा म्हणत आहे आज. आज अनेक लोक टेन्शन मध्ये, निराश होतात, दुःखित होतात. का? त्यांचं जीवन प्रॉपर्टी, पैसा, प्रॉपर्टी. हालेलुया. माझी 2 फूट 1 फूट माझ्या जागेत आला, माझे 2,000 रुपये, माझे 3,000, 5,000 पैसे. हालेलुया. त्याच्यातच जीवन आहे. मला शेजारी त्याच्यासाठी तुझं जीवन नाही, सोयीमध्ये जीवन जग. हालेलुया मला सजा, सोयीमध्ये जीवन जग. हालेलुया मला सजा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये मी सगळं सोडलं, घर सोडलं. मी विचार नाही केला, अरे मी घर सोडलं, मग बाकी जागा घेऊन टाकले भावानी. ते 2-3 गुंठे जागा त्याच्यात मला ठेवा, सगळं कोणी नसतं जगात, ते ती जीवन नाही. प्रभूसाठी सोडलं. हालेलुया. प्रभूसाठी सोडलं. घर सोडल्यानंतर सगळं बतावाच मागचा भाव. हालेलुया. आपली जागा तर स्वर्गात आहे. आपल्याला तर जागा देव देणार इथं. आमेन. हालेलुया. पण प्रभू बघतो, सोडतोय का? आमेन. हे जीवन माझं जीवन प्रिय आहे का जगातलं जीवन प्रिय आहे, हे प्रभू बघतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया हालेलुया. जक्कयाने सोडलं. प्रेज लॉर्ड. जक्कयाने ते प्रॉपर्टीवरचं प्रेम सोडलं, आणि म्हणून मत्त्याचा ग्रंथ त्याचा 6वा अध्याय, आणि काढूया लवकर कोणतरी. प्रेज लॉर्ड. मत्त्याचा ग्रंथ 6वा अध्याय 19 वचन वाचूया पटकनी, आपण संपूया या ठिकाणी. हालेलुया. शखारामांथारामा. सरळ सवयी बदलतात, चल बदलतात. हा पुढे वाचा. खरीखुरी संपत्ती. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. तेथे कसर व जंग खाऊन जग काय करून टाकेल, खाऊन नाश करून टाकेल. हा. आणि चोर घर फोडून चोरी करतात. चोर काय करतात, घर फोडून काय करतात, चोरी करतात. हा. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. स्वर्गात आपल्यासाठी काय साठवा, संपत्ती साठवा. प्रभू म्हणाला पुढे. तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाही. कसर व जंग काय करत नाही, नाश करत नाही. पुढे. व चोर घरफोडी करत नाही. व चोरीही करत नाही. कारण जेथे तुझे धन आहे, तुझं धन आहे, ते तुझे मनही लागेल. तुझं मन पण लागेल. हालेलुया हालेलुया. आपल्याला जो जीवन प्राप्त झाले, तर आपलं मन कुठं लागणार, स्वर्गात. आमेन का? हालेलुया. प्रेज लॉर्ड. तर आता माझ्यामध्ये काय असं म्हणायचंय मला, माझ्यामध्ये देव आहे. आता माझ्यामध्ये देवाचं जीवन आहे, माझ्यामध्ये देवाचं ज्ञान आहे. मी सांगेन सगळ्यांना. हालेलुया. आता माझं जीवन नाही, आता माझ्यामध्ये जोय आहे, माझ्यामध्ये देवाचं जीवन आहे, माझ्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, माझ्यामध्ये देव आहे. कोण आहे? देव आहे. आनंद आहे का मग? यस. प्रेज लॉर्ड. तुम्हाला माहितीये का, ज्याला खरं जीवन जोय प्राप्त झालाय ना, तो जगात नाही आनंद, त्याला देवात आनंद. एक ब्रदर मला म्हटले, पास्टर 1 दिवस पहाटे जर प्रार्थनेला जर नाही जॉईन झालो, तर दिवसभर करमत नाही. बरोबरच आहे. प्रार्थनेच्या माणसाला करमणारच नाही. प्रार्थनेविना तो आनंदी राहू शकत नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. करावू शकतो प्रार्थनेविना. काय 4 नाही 5 6 रविवार बुडते चर्चेची. का? घरी करतो. कुठं करतोय? पहिलं घरीच सगळं करतो, तर काय झालं का? परत घरी करून काय होणार आहे? हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. घरी करतो असं म्हणणार.
घरी करते असं म्हणणार. मग कशाला देवानी मंदिर बांधले? प्रेज लॉर्ड. कशाला चर्च म्हणून देवानी निवडलेले? घरीसाठी आपापल्या घरी घरी बसून ती सवय लावली लोकांनी ऑनलाईन. पण घरी बसून प्रार्थना होत नाही. जी देवाच्या मंदिरात येऊन प्रभक्ती प्रार्थना होती ती घरी होत नाही. जी मी इथं भक्ती करतो तो आनंद आहे, तो घरात तेवढा आनंद नाही. लक्षात घ्या, सगळ्या मिळून भक्ती करतो त्याच्यामध्ये खरा आनंद आहे. मला की आमेन. खरं का नाही? सांग बरोबर आहे का नाही? हालेलुया. घरात तर आपण आठवडाभर करतो, पण ज्या आठवड्यात एक रविवार येतो तो खरा आनंद आहे प्रार्थनेचा. आमेन. हालेलुया. मला काय वाटायचं माहिती? ज्यावेळेस मी येशूला प्राप्त केलं, ज्यावेळेस मी जोया प्राप्त केला, ज्यावेळेस मी येशूला प्राप्त केलं, मला असं वाटायचं रविवार कधी येतोय. अक्षरशः खरं सांगतो तुम्हाला, मी संडे झाला की असं वाटायचं की संडे पुढचा कधी येतोय असं वाटायचं मला. मी पुढच्या संडे कधी मला जायचंय. नाईट प्रेयर झाली तर असं वाटायचं की अरे ही नाईट प्रेयर झाली, रात्री 5:05 वाजे प्रार्थना, पण असं वाटायचं पुढची नाईट प्रेयर कधी येते. पण आता उलट होत. आली बघा मीटिंग. हॅलो, हे डोंगर आला सगळं तुमच्याकडे. असं काय नवीन झालं की आली मीटिंग. प्रेज लॉर्ड. आला बघा गुड फ्रायडे आता. काय असं नाही, एवढं काय डोक्याला टीचिंग घ्यायचंय. प्रेज लॉर्ड म्हणतात खरा जोईमध्ये राहा. आमेन. खरा जोईमध्ये राहा. प्रार्थना, मीटिंग हे त्यासाठी काय काय मंदिर असतात. कुठं असते का 3-3 महिन्याला? कुठं असते? कुठं असतंय 3-3 महिन्याला? कुठं असतं का सर? कुठं असं बोलणाऱ्यापासून सावध राहा. हालेलुया. हालेलुया. कुठं असतं सारखं. मग मीटिंग जेवण मग सारखं. मी म्हटलं की मग पास्टर म्हटलं ना जेवण घरी जाऊन जेवा, प्रार्थना करायला या चर्च मध्ये. हालेलुया म्हणता का? प्रेज लॉर्ड. एवढं काय धनवारासारखं तोंड उतरू नका किंवा हा आली बाबा आता. प्रेज लॉर्ड. पुढच्या रविवारी आपण पाहूया. देव तुम्हाला आशीर्वाद करू. आपल्या जागेवर आपण उठून बघूया. आज प्रभू भोजन आहे.